शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला, अंगावरती शार निर्माण झाला आणि प्रेक्षकांचा काळीज थक्ककाना सामना पाहायला मिळाला आणि क्रीडानगरी अक्षरशः खूप गरम झाली होती. वातावरण देखील टाईट होतं आणि सामना देखील फाईट झाला. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करतोय. या आमच्या भाची आमच्या ताईंना दाखवलं स्क्रीनवरती त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कारण महिला समीक्षकरण हे झालं पाहिजे. हे नेहमी आपण पाहिलं BGBच्या माध्यमातून 33% आरक्षण महिलांना, कारण जिच्या हाती पालण्याची दोरी ती जगास उद्धरे असं म्हटलं जाते. कारण ह्याच महिलांमध्ये आपण आईला पाहतोय, ताईला पाहतोय, वहिनीला पाहतोय, आईला पाहतोय, मावशीला पाहतोय, आत्याला पाहतोय, सर्वांनाच आपण पाहतोय. याच आमच्या रणरागिनी तुमचं देखील स्वागत. Have a look at the screen on this beautiful picture on skateboard. Ground looks really good picture. This tournament is moving forward with these beautiful moments. Ground looks really good picture. Those viewers on watching on YouTube, such a beautiful picture on skateboard, no doubt. And all credit goes to iEquiraven यांच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून. यस राजेंद्र सर. सर संपूर्ण आपण हा मैदान पाहताय, मैदानाच्या अवतीभोवती जे आपण फ्लेक्स पाहताय, आकर्षक दर्जाचे बॅनर अर्थात महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग अँड फ्लेक्स पेंटिंग, तुमच्या कार्यतत्परता आमच्या प्रचार माध्यमाची जोड, क्वालिटी ऑफ वर्क अर्थात राहुलजी प्रधान कोपरवली एक या क्षेत्रामधील मोठं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण आपण बॅनरचा सजावट पाहताय. अतिशय आकर्षक क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आहे. ते राहुलजी प्रधान यांचं मनाच्या अंतकरणापासून समर्थ ट्रॉफीच्या माध्यमातून मुख्य आयोजक मुकुंदजी गावण साहेब आणि अमितजी पाटील आणि संपूर्ण आयोजक कमिटी यांच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचंही आभार मानतोय. खऱ्या अर्थानं जीवनजी गावण साहेब असतील, सागरजी पाटील आणि संपूर्ण आयोजक कमिटी यांची खूप सारी मेहनत या स्पर्धेला पाहायला मिळाली. त्या सर्वांचं पुनश्च आपण या आयोजकांच्या वतीनं आपण आभार मानूया आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर मच्छिंद्र पाटील सर, रोहिंजन. थँक्यू. यस राजेंद्र सर देखील आमच्या समेतात, आमचा VIP डाईस, आमचे गावण सर, आमचा मान, आमचा अभिमान, आमचा सन्मान आणि पिरकोन गावची शान आणि उरण तालुक्यातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांना स्क्रीनवरती दाखवलं जाते, ज्यांच्या अथक परिश्रमातून, ज्यांच्या स्वप्नातून ही साकारलेली स्पर्धा, उदंड प्रतिसाद स्पर्धेला आणि उदंड कल्पना उशाशी बाळगून अत्यंत निष्ठेनं सुरुवात केलेली स्पर्धा आणि पाहता पाहता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली स्पर्धा. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये ही स्पर्धा खेळली जाते. सर्व प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात, मी मच्छिंद्र पाटील तुमचं मनापासून स्वागत करतोय. आमच्या जोडीला कांचन पालकर, एक बेस्ट स्कोर ऑफ द टेनिस वर्ल्ड. वेलकम कांचन, तुझं देखील स्वागत आहे. थँक्यू iEquiraven यांच्या माध्यमातून स्पर्धा. आमचे संदेश शेळके प्रत्येक घडामोडी याच्या माध्यमातून टिपल्या जातात. 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक घडामोडी पिरकोनच्या मैदानातून थेट प्रेक्षकबंद तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सामने एकापेक्षा एक, शेवटचा सामना पाहायला विसरू नका. वरद विनायक गोरसे B वर्सेस C स्वामी समर्थ दाराबे. एका बाजूला विकी बोयर मॅन फ्रॉम नवी मुंबई, एका बाजूला तुम्हाला गोरसे संघाचा भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी. पाहायला विसरू नका तो देखील सामना. चला पंच विनंती करा बनकोडे संघाला, जास्त वेळ नको प्लीज. नाईक परिवार प्लीज, कारण भरपूर उशीर झाला ऑलरेडी. ऑल सेट, आम्ही सज्ज आहोत, लाईव्ह सज्ज आहे, पंच सज्ज आहेत. चला प्लीज सामना सुरुवात करा, कारण भरपूर प्रेक्षक आहेत. 12 वाजून 20 मिनिटं झालेत. 1 नंतर प्रेक्षक कमी होतील, त्यामुळे प्लीज विनंती असणार आहे. रोहन भोईर देखील सामन्याचा आनंद घेतात. वेलकम रोहन दादा, स्वागत आहे तुमचं देखील. ना बॅक टू क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. श्री मुकुंद बबन गावण, उरण तालुका उपाध्यक्ष BJP, समर्थ ज्येष्ठ 2025च्या पर्वाची ही चर्चा होते. जसं या स्पर्धेचं बिगुल वाजलं, रणशिंग फुंकलं गेलं आणि संपूर्ण टेनिस विश्वामध्ये फक्त एकच खळबळ माजली, ती मात्र 4 व्हीलरची स्पर्धा कुठे. ती स्पर्धा याच पिरकोनमध्ये खेळवली जाते आणि पिरकोन गावच्या आणबाणच्या आमचे मुकुंद बबन गावण आणि त्यांच्या जोडीला आमचे अमित पाटील या A1 जोडीच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. वेलकम. आमचे कॉमेंटेटर टिटवालेवरनं आलेत, स्वागत आहे तुमचं. हा जाणता राजा, हा राजा प्रवीण गायकर यांच्याविषयी खूप चांगलं बोलतात, शिवाजी महाराज यांच्याविषयी. आम्ही देखील शिवचरित्र वाचलंय आणि इथे तुम्हाला भगवद्गीता दिली जाते. काय ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे ना बॅक टू क्रिकेट. चला आपण बोलणार आहोत 5 षटकांचा सामना. द मॅच विल बी 5 ओव्हर्स. सलामीची जोडी मैदानावरती जितेश राऊत आणि पार्थ. जितेश पहिला चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हँडसम दमदार सुरुवात, षटकार.
संघाची दमदार सुरुवात. मांडा संघानं टॉस जिंकला. जगन नानाला पहिल्या चेंडूत सन्मान केलाय. वेलकम टू ग्राउंड. स्वागत आहे उरण तालुक्यामध्ये. दमदार सुरुवात. आमचे कॉमेंटेटर विश्वास केने देखील स्वागत आहे. विश्वास जे आमच्या समेत होते भिवंडीला. कपिल दादा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे तुमचं देखील. अजून एक मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी. शतक नाहीये. नो मॅच लाईन मध्ये वॅकंट एरिया. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन जितेश राऊत. ही इज ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार. पाटील या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्यामध्ये कर्पूर समाचार घेतलाय. चेंडू खराब नाहीयेत. बनवले जातात शॉट का जितेश राऊत ज्याला मॉन्टीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की 35,000 रुपये कॅश प्राइज मिळाली होती. तोचा फलंदाज. राऊंड विकेट. अटॅक करत असताना व्हाट अ शॉट. क्रिकेटचा मादक सौंदर्य. लवली हिट. मात्र मिस टायमिंग. ओ माय गॉड. झेल सोडलाय. झेल सोडलाय आणि चौकार देखील जाईल असं वाटतंय. येस जगन्नाना 12 किलोवर पाठवा प्लीज. कोण आहे? येस मांडस. प्लीज एवढ्या मोठ्या स्पर्धेला अशी सूचना करायला लावू नका प्लीज. ना बॅक टू क्रिकेट. चला 2 षटकारांनी झेल सोडलाय. सोपा झेल सोडलाय. ज्या फलंदाजानं विध्वंसक रूप धारण केलं. विस्फोटक फलंदाजी. लवली हिट. हेलिकॉप्टर उडवला बॅकमध्ये आणि छोटी ट्रॅव्हल सीमा पलीकडं. अजून एक चौकार. व्हाट अ बॅटिंग. मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर अँड फ्लाइंग स्टार्ट P1चा सुंदर वापर. पॉवरफुल फटकेबाजी. P1 मध्ये अशीच फटकेबाजी पाहायला मिळते. व्हाट ऍक्शन रिप्ले. नाइस ड्राइव्ह इट. लवली हिट and into the gap. There is no chance for the stopping that. What a use of power play and pack crowd. Beautiful atmosphere and what a picture. 20 धाबा दापलकावरती. ओ वाईड यॉर्कर. जगन नानाचा चांगला अनुभव वापरला मैदानावरती. वाईड यॉर्करचा वापर केला. पहिल्यांदा डॉट चेंडू. हा बघा ऍक्शन रिप्ले स्प्रिंट अँगलला आयक्यू इव्हेंटच्या माध्यमातून. वाईड यॉर्कर. व्हाट अ डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. 5 चेंडूमध्ये 20 धाबा. 4च्या बॅटीचा धाबा कुठल्यात. 21 धाबा 20 आणि गडी बाद एकही नाहीये. जितेश राऊतचा सोडलेला झेल महागात पडेल. ही इज ऑन द फायर. 20 धाबा कुठल्यात त्यानं. फायनल डिलिव्हरी. व्हाट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक वन्स अगेन इनसाइड आउट. क्रिकेटचा अचूक मादक सौंदर्य दाखवणार फटका. या येतोय चौकार. षटकाची सांगता. सर्वात मागणं षटक. 24 runs coming of this over. This is a fantastic over from the batsman. What a great start from the Jitesh Raut. He's on fire. End of the first over 24 for none. उत्तम क्रिएटिव्ह आपण एकविरा इव्हेंटची पाहताय. तत्पूर्वी मावळी चायनीज सेंटर अतिशय रुचकर असं चायनीज सेंटर इथं आहे. अनेक स्टॉल धारक आहेत. नक्की मेजवानी घ्या आपण मावळी चायनीज प्रितेशजी पाटील यांचं. ओम साई सुरमा साईद भोईर पारगाव. नक्की या गोष्टींचा आपण सर्वांना एक अनुभव घेऊन पहा. अतिशय रुचकर असे सर्व हे स्टॉल आहेत आणि भूमी चायनीज याचाही आपण आस्वाद नक्की घ्या या सर्व रुचकर आचार्यांकडनं. थँक्यू. अक्षय थेटेने या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धाबा दिल्या होत्या 25 आणि जगन दादाने दिल्यात 24 धाबा. संकेत दलिबीने 20 धाबा. आदित्य पाटीलनं 17 धाबा. व्हॉट अ वर्क. आई एकविरा इव्हेंट. हॅट्स ऑफ यू. ग्रेट जॉब. कीप गोइंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 24 फॉर नन. 24 धाबा दापलकावरती. प्रत्येक चेंडूवरती 4 धाबा कुठे फलंदाजानं ज्याचा झेल देखील सोडलाय. जितेश राऊतचा झेल सोडणं म्हणजे कठीण आहे. दिनकर बालू पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. धीबा पाटील सर्वांचं प्रेरणास्थान. हे बघा काम सुरू आहे सध्या. ते देखील दाखवले तुमच्यापर्यंत. नवीन षटकार प्रारंभ आपण पाहतोय. समर्थ ट्रॉफी 2025चा पर्व. आमच्या मुकुंद बबन गावंड यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा. हिट केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॅकअप फार बेगानं आल्याचं पुढे दुसऱ्या मॅचचा प्रयत्न होणार. कव्हर करते मात्र मिळणार त्या. 2 धाबा अशोक तिथे आलाय फार वेगानं. मध्ये थोडासा उशीर झालाय कारण ग्राउंड फील्ड करणं कठीण असतं.
रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो या 5 क्रिया तुम्हाला कराव्या लागतात. तर थोडासा उशीर झालाय चेंडू पिकअप करण्यासाठी. मागच्या 7 चेंडूमध्ये फलंदाजांना तब्बल 22 धाबा कुठल्यात त्या 26 धाबा. ग्रेट बॉलिंग अशोक एडे. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाजला बीट करत असताना 2 चेंडू आतापर्यंत बीट झाला फलंदाज आणि पंचांचा 22चा इशारा होते. लिमिटेड ओव्हर्स मध्ये कशा धावा होत, धावा येणं फार महत्वाचं आहे. रात्रीचं शांत वातावरण, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, पॅक क्राऊड, 12 वाजून 25 मिनिटं आणि अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. असं वाटत नाही की आपण उरणमध्ये आलोय, असं वाटतं की DY पाटील स्टेडियम मध्ये आलोय. कारण इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर. चिट हवेमध्ये मात्र कोणता प्रयत्न नाही. 2 धावा मिळणार आणि 2 धावांचा संघाला सुरुवात चांगली करत असताना मात्र प्रथमच पार्थनं सुरुवात केली 2 जितेश राऊत खेळतोय 26 वरती. दोघांमध्ये 29-28 धावांची भागीदारी बिल्ड होते आणि एक 22ची धाव 29 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये. ग्रेट स्टार्ट, सुरुवात चांगली. फर्स्ट इम्प्रेशन हिज द लास्ट इम्प्रेशन. बोनकोडे संघ इन ऍक्शन मध्ये, नवी मुंबईतील संघ आणि दुसरा संघ टिटवाल्यातील संघ. क्या बात आहे. आज लढती बघा किती मोठ्या तुम्हाला पाहायला मिळतात. फुलर अँड डिलिव्हरी कटका ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला. गुड कमबॅक. P2 मध्ये धाबा आल्या नाहीयेत कारण P1 मध्ये धाबा अक्षरशः बावल्यात. 24 धाबा कुठल्यात P1 मध्ये आणि आमचे मोठू बदलो पोटासाठी करावं लागतं मित्रांनो. भरपूर लोक त्यांना हसतात मात्र लाज धरा पाहुणे जरा जनाची मनाची. पोटासाठी करतोय मी परवा कोणाची ही देखील म्हटलं जाते. कारण सर्व सोंग घेता येतात, पैशाचा सोंग कधीच घेता येत नाहीये. चेंडू गेला फायनल ग्रेसर मध्ये बॅकअप उशिरा झालाय मात्र मिळणार ती एकच धाव. धावा येतात आणि क्षेत्ररक्षण कायम स्वरूपी बिझी ठेवण्यामध्ये यश लाभलंय. धाबांचा डोंगर उभा केलाय. जितेश राऊत खेळतोय 26 वरती, पार खेळतोय 2 वरती. दोघांमध्ये आता मात्र 31 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. फायनल ड्युटी ऑफ दिस ओव्हर. कारण पहिल्या षटकामध्ये 24 धाबा आणि या षटकामध्ये फार कमी आल्यात. आता फक्त 31 धाबा. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे. लवली हिट गॅप मध्ये P1चा P2चा सुंदर बापर. अजून एक चौकार. ग्रेट बॅटिंग. पस्तीस धाबा दापलकरची 2 षटकांची सांगता पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 24 धाबा. या षटकामध्ये 11 धाबा. दोघांमध्ये बातचीत होते. जितेश राऊत खेळतोय 32 वरती, पार खेळतोय 2 वरती. जितेशला नामी संधी या स्पर्धेमध्ये 50 धाबा कुटण्याची करतो. 32 वरती खेळतोय. पहिलं अर्धशतक झळकवलं ओमकार यानं. द वंडर बॉय ऑफ द रायगड ज्याला म्हटलं होतं त्याने 23 चेंडूमध्ये नॉट आउट 55 धाबा कुठल्यात. आता नामी संधी आहे ती जितेश राऊतला. 32 वरती खेळतोय तो आणि तो देखील 50 काढू शकतोय कारण अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 धावांची त्याला गरज आहे. ही जस्ट 18 रन्स फ्रॉम अवे फ्रॉम 50. सो लेट्स सी ही विल कम्प्लीट 50 ऑर नॉट. सो लेट्स सी. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये समर्थ ट्रॉफीची सुरुवात झाली. आज दमदार सुरुवात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच चर्चा समर्थ ट्रॉफी 2025च्या पर्वाची. गोलंदाज तयार. चिंटू विश्वकर्मा इन ॲट नंबर 3 वरती. P1 P2 संपल्यानंतर फुलर अँड डिलिव्हरी स्क्वेअर ड्राइव्ह करायचा प्रयत्न हा त्यामध्ये मात्र यश देखील बॅकअप आहे. दीपक खबर रिझनला कव्हर करते पंत. 2 धाबा मिळणार. सदोतीस धाबा दापलकावरती. 37 धाबा दापलकावरती. 12 वेकडे जरा स्मार्ट पाठवत जा कारण आम्हाला नावं लवकर माहिती हवी असते. 37 लास्ट ऑफ द नॉन. 37 धावांची भागीदारी. चांगलं क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना धाबा कुठल्यात. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू मागे निघून गेला. व्हॉट अ बॅकअप. काय बॅकअप दिले विकेट किपरच्या मागे. प्रत्यमेश शोधा तिथे. 38 धाबा दापलकावरती. 38 फॉर नन. 38 धाबा एक ही बाद नाहीये. अजूनही यश लाभले नाहीये. मांडा संघाला टिटवाला वरून आलेला संघ फार चांगला संघ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघाची देखील भरपूर चर्चा असते. आणि नवी मुंबईतील नामांकित संघ बोनकुडे. क्या बात आहे. 2 मोठ्या संघांमध्ये
ही लढत आपण पाहतोय. बघायचंय किती धाबा होणार आणि जितेश 50 धाबा कुठणार का हे देखील महत्वाचं आहे. हिट केला चेंडूला, बॅकअप चांगलं आहे तिथे लॉंग ऑफला, मिळणार ती एकच धाव. गुड थ्रो, ब्युटिफुल थ्रो ऑन द स्क्रीन ऑन द स्टंप, एक्झॅक्टली डीप मध्ये दिलाय, मिळणार ती एकच धाव. आता मध्ये थोडेसे रिस्ट्रिक्शन संपलंय. यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन द बॉडी लाईन आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर्स. त्याला थोडंसं कठीण झालंय फलंदाजांना, ते मात्र आता गॅप शोधणं. 39 धाबा. नो गुड डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, शोल्डरचा योग्य वापर, कंट्रोल अँड पिचिंग देखील चांगली पाहायला मिळाली. गुड बॉलिंग. बोनकुडे संघाने पहिल्या षटकामध्ये 24 धाबा कुठल्यात असं वाटलं की 70, 75, 80 धाबा कुठेल, मात्र नाहीये. कमबॅक चांगलं केलं मांडा संघानं, कारण मागच्या षटकामध्ये फक्त 11 आणि आता देखील फार कमी धाबा आहेत. 39 धाबा. बॅट अँड पॅड मध्ये एक्झिक्युशन चांगलं होतं. बॅकलिपला खाली डोले बॅटमध्ये सुंदर बापर, दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये, गो बॅकचा कॉल दिलाय. चांगलं क्रिकेट मध्ये चेंडूची फेकाफेकी आणि मिळणार त्या 2 धाबा. या 2 धावांना सांगेला आकार येतो वेगानं पुढे सरकत असताना. 41 बिन बाद, अजून एकीकडे बाद नाहीये. एकंदरीत 17 चेंडूचा खेळ संपलाय आणि 17 चेंडू मध्ये 39, 6 चेंडू मध्ये 24, 12 चेंडू मध्ये 31, 17 चेंडू मध्ये 41. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. गुड डिलिव्हरी, दिस अ गुड फिनिश. एक्झॅक्टली विकेट किपरना शोल्डर लेवलला चेंडू याली गॅदर केला. षटकाची झाली सांगता आणि कांचना मला सांगतील पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये कांचन सांगतील धावा आल्यात त्या फक्त 6 धाबा. यस राजेंद्र सर. भावेश पवार आणि पवन केणे यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. त्याप्रमाणे मिस्टर ISPL अर्थात धारावी संघाचा भेदक गोलंदाज विकी भोईर यांनाही विनंती करेन की आपण ही व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. या साऱ्या खेळाडूंना विनंती करेन आणि आयोजकांनी पाणी घेऊन जायचं आहे. या भावेश पवार, पवन केणे आणि विकी भोईर. थँक्यू सर. पार्टनरशिप स्क्रीनमध्ये दाखवले ते सर्वात मोठी पार्टनरशिप झाली जितेश राऊत आणि पार्थ यांच्यामध्ये 41 धावांची. याच्या अगोदर परेश ठाकूर ओमकार मध्ये 39 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि सर्वात मोठी पार्टनरशिप केली 41 धावांची. दर्शक 41 लॉस ऑफ द नन, एकही विकेट बाद नाहीये आणि 41 वरती एकही बाद नाहीये. 41 आमचा VIP डाईस, हे सर्व मान्यवर आमचे सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. प्रेक्षकांचं मी खरोखरच कौतुक करेन कारण पहिल्या चेंडूपासून प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की असं वाटतं की आपण चिरल्याच्या ग्राउंडवरती आलोय, असं वाटतं की तलोजाच्या नाईट टुर्नामेंटमध्ये आलोय. एवढ्या प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. का स्पर्धेचा दर्जा भरपूर आहे, क्लास चांगला आहे, आयोजन चांगलं आहे, डिसिप्लिन भरपूर चांगलं आहे. तेवढे कमी कालावधीमध्ये स्पर्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करताना पाहायला मिळते. या ऐकूया पण डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. 3 षटकं, 41 धाबा, बिनबाद, दमदार सुरुवात बोनकडे संघाची. हे समर्थ चषक पहिल्या दिवसामध्ये हे आमचा कटआउट आहे. जर आमची कॉमेंटी तुम्हाला आवडत असेल तर 8369112740 या नंबर तुम्ही आम्ही कधी कॉल करू शकता. एंड ऑफ द थर्ड ओव्हर आणि धावचे कदा पर कधी 41 लॉस ऑफ द नन. बघायचं जितेश वरती लक्ष आहे. 33 वरती खेळतोय, 17 धाबा अजूनही दूर आहे. मागच्या षटकामध्ये त्यांनी फक्त सिंगल काढली, त्यामुळे त्याला धावांची 18ची गरज होती. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं आहे त्याचा अर्धशतक होणार का. गोलंदाजीमध्ये आला अशोक एडे. वन्स बॅक इज अ बॅक इनटू द अटॅक. पुलटा चेंडू खेचला, फटका आणि चेंडू सीमा पलीकडे हँडसम टावरिंग 6. नो बॉलचा पंचांचा इशारा म्हणजे मिळणार 7 धावा. ग्रेट शॉट. Have a look at the action replay. Full toss. Good decision umpire. आणि चेंडू धाव सेकंद आपण कधी 6 पुढे सरकत असतात. 7 न 48.
3 षटकांची सांगता. ह्या गोलंदाजांना 11 धावा दिल्या होत्या फक्त दुसऱ्या स्पेल मध्ये P2 मध्ये, म्हणून त्याचा वापर केलाय आणि पहिला चेंडू फुल टॉस फेकून दिलाय. जितेश कडे लक्ष असताना 39 वरती खेळतोय. 11 धावा अजूनही दूर आहे 50 पासून. बघायचं दुसरा अर्धशतक पाहायला मिळणार का. गोलंदाज तयार, हेलिकॉप्टर उडवला, कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि रिपीट न घेतलाय. फ्री हिट होतं त्यामुळे मिळणार त्या 2 धावा आणि 3 धावा देखील मिळणार. चेंडूची पेकापेकी. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द मांडा टीम. कारण जर झेल टिपला होता तर फक्त एकच धाव जायला होती, मग तिथे 2 धावा अतिरिक्त गेल्यात. जितेश पोहोचतोय आता मात्र 42 वरती आणि लक्ष असतात त्याच्या अर्धशतकाकडे. 13 चेंडू 42 धावा आणि याच बरोबर 50 धावा धावत होती. 50 ब्रिंग्स ऑफ स्कोर बोर्ड. वेलकम 50. 51 धावा. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. एकही धक्का नाहीये आणि काय सुरुवात केली. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट अँड फ्लाइंग स्टार्ट सांगाला. 51 धावा. एकीकडे बात नाहीये. ऑन द राईज ऑन साइडला टर्न करत असताना लॉंगरला बॅकअप आहे आणि मिळणार ते एकच धाव. क्लास क्रिकेट. जितेश राऊतच्या बॅटमधनं प्रत्येक कोपऱ्यामध्ये धावा कुठल्यात, प्रत्येक शॉट त्याने दाखवलाय. कधी लॉफ्टेड ड्राईव्ह, कधी क्लासिकल स्ट्रोक, कधी ऑन ड्राईव्ह, कधी ऑफ ड्राईव्ह, कधी लॉफ्टेड हेलिकॉप्टर दाखवलेत. व्हॉट अ बॅटिंग. मैदानाच्या चारही बाजू धावा कुठे असताना आपला क्लास, आपला दर्जा, आपला स्टँडर्ड, आपला लेवल आणि आपण किती क्लासिकल क्रिकेट आहोत हे दाखवलंय मैदानावरती. 52 धावा. नाहीये वाईड यॉर्करचा वापर. पंच मात्र सांगतील आम्हाला इट्स अ वाईट, इट्स अ वाईट. मिळणार ती 1+1 2 धावा मिळणार. ज्या गोलंदाजांना फक्त 11 धावा दिल्या होत्या, जेव्हा पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या, अशा परिस्थितीमध्ये कमबॅक केलं होतं अशोक एडन, मात्र थोडासा मागणा ठरलाय. शॉट ऑफ प्लेन ऑन द राईज केल्याचा प्रयत्न नाही. क्विक डिलिव्हरी. इट्स अ डॉट डिलिव्हरी. पार्थ स्ट्रायकेनला 8 वरती गेले असताना आणि जितेशला अजूनही 8 धावांची गरज आहे 50 धावा कुठण्यासाठी. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 54 धावा. खेचला फटका ऑन द राईज. पुन्हा एकदा लॉंगला बॅकअप आहे. मिळणार ती एकच धाव. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न नाहीये. गुड क्रिकेट. दोन्ही फलंदाजांना काय क्रिकेट गाजवलंय आणि मांडा संघ पहिला संघ आहे. हे आमचे संपूर्ण पंच कमिटी दाखवली जाते. आमचं पॅनल आहे ते आमचे गणेश बाबिस्कर, हेमंत कोहली सर, दीपक बोराडे, शशी मेहर आमचे याचे आमचे पंच. ऑन साइडला व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक. कॅप मध्ये घेत असताना यावेळी मात्र ग्लान्स केला चेंडूला सीमा पलीकडं. अजून एक चौकार लॉंग लेग रिजनला. अजून एक चौकार. स्ट्रोक. जितेश खेळतोय 46 वरती. शेवटचा चेंडू षटकातील. बघायचंय 50 धावा पाहायला मिळणार का. नाही. हेलिकॉप्टर पुन्हा एक धाव मिळणार. चेंडू ऑन साइडला डाव करत असताना अंडरच्या माध्यमातून स्ट्राईक आपल्या खात्यावर जितेश ठेवतोय. 47 धावांची मादक केली मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना आणि षटकाची झाली सांगता. एकूण धावा 4 षटकांची सांगता. 60 धावा दापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 19 धावा. पहिल्या षटक आणि चौथं षटक खूप मागणं ठरलंय आणि धावसंख्या दापलकावरती 60. या आमचे दीपक दादा, अमित पाटील माफ करा, आमचे युवा सरपंच आणि फार कमी कालावधीमध्ये उत्तुंग त्यांची झेप आपण पाहतोय. चेहऱ्यावरती स्मित हास्य. कारण एवढा भव्य दिवस सोहळा पाहिल्यानंतर कोणाला आनंद होणार. कारण जेवढे प्रेक्षक आपण पाहतोय ना, प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, तेवढेच प्रेक्षक युट्यूबला देखील या स्पर्धेला भरभरून प्रेम देतात. या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. धाराबाई संघ आणि गोडसे बी संघ, गोडसे संघ आले, वेलकम. येस, भावेश पवारला आपण आमंत्रित करूया मंचावरती. प्लीज भावेश, कम ऑन द स्टेज. यू आर इन्व्हायटेड. सो मोस्ट वेलकम. प्राइड ऑफ भिवंडी. 60 धावा दापलकावरती. बघायचे 3 धावा दूर आहे जितेश. He just 3 runs away from 50. So let's see he will complete 50 or not. Second 50. Over the wicket संकेत. आणि याच बरोबर चेंडू हवेमध्ये, मात्र उंची जास्त लांबी कमी आणि शतक जज करतो. ओ माय गॉड. अजून एक झेल सुटला, दुसरा झेल सुटला जितेशचा आणि जितेशचा कुठला जातात 2 धावा. 49 धावा. 49 स्कोर बोर्ड. So let's see he will just one step away from 50. What a fantastic knock. Unbelievable, unstoppable, and what a great contacts for the between Jitesh Raut and Parth. 49 वरती खेळतो. 2 झेल सोडलेत मांडा संघानं आणि 62 धावा दापलकावरती. वाईट यॉर्करचा वापर. यस, इट्स वाईट.
एव्हरी रिडर्स ऑफ लेग स्टंप, एव्हरी रिडर्स ऑफ स्टंप. पंचानं वाईट दर्शवलाय. गुड डिसेंबर अंपायर. 63 धाबा झाल्यात मैदानावरती. भरपूर धाबा पाहिल्यात. 5 चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे आणि जितेश एक धाबा बाकी आहे 50 साठी. आणि याच बरोबर 50 ब्रिंग्स अप. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. वाह भाई वाह, दिल जिंकले आपले. 2 झेल सोडल्यानंतर जीवनदानाची किंमत मोजावी लागली आणि 50 धाबा. 23 चेंडू मध्ये ओमकारनं कुठल्या होत्या 55 आणि या फलंदाजानं 17 चेंडू मध्ये कुठल्या त्या 55 धाबा भीमासाठी चेक केला जाईल. यस, आणि हाय स्कोर देखील. एकदा जोरदार ताल्या फलंदाजासाठी आणि बोनकोडे संघासाठी. व्हाट अ ग्रेट बैटिंग. लंबे रस के लंबे घोड़े और क्या खेल किया मैदान के ऊपर. जबरदस्त बैटिंग आणि जबरदस्त एंटरटेनमेंट केलंय आणि सांगतात प्रेक्षक त्याला थँक्स फॉर एंटरटेनमेंट. व्हाट अ ग्रेट बैटिंग. व्हाट अ वंडरफुल स्पेल फ्रॉम द बॅट्समॅन जितेश राऊत. 2 झेल सोडलेत मांडा संघानं. जगन्नाथ थोडेसे नाराज असतील कारण क्षेत्रेचा दर्जा सुधारला नाहीये. चुका झाल्यात मैदानावरती. चुकातनं शिकलं पाहिजे. सातत्याने चुका होत गेल्या संघाकडनं आणि त्याचा फायदा जितेश घेत राहिला. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि 50 धावा कुठल्या त्या फलंदाजाला 55 कुठल्यात. 17 चेंडूचा सामना करत ग्रेट बॅटिंग. ओमकारनं कुठल्या होत्या 23 चेंडूमध्ये 55 आणि आता जितेशनं त्याला मागं टाकत 17 चेंडूमध्ये फास्ट एट या मात्र अर्धशतक दाखवलंय. ग्रेट बॅटिंग. संकेत भोईर गोलंदाजी मध्ये थोडासा नाराज. 69 धावा सर्वोत्तम धावसंख्या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या दाखवली या संघानं. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 मोड्यूल्स टू गो ऑफ दिस ओव्हर. ड्राईव्ह केला चेंडूला बॅकफुटला जाऊन बॅकफुट ड्राईव्ह दाखवत असताना आणि हा देखील चुकीचं क्षेत्ररक्षण. हा चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. धावा सर्वोत्तम धावसंख्या मुरबी संघाची 64 आणि आता 73 धावा. नाहीये. गुड बॉलिंग. कमबॅक केले गोलंदाजानं. गोलंदाज करेल तरी काय चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाहीयेत. याला म्हणता आंधळं दलतय आणि कुत्र पीठ खातय. गोलंदाज मेहनत करतोय. सहकार्य नाहीये क्षेत्ररक्षणाचं. फायनल डुली ऑफ दिस इनिंग 74 फॉर नन. एकीकडे बात नाहीये. पहिला विक्रम या स्पर्धेमध्ये. एकीकडे आतापर्यंत दुसऱ्या मॅचचा प्रयत्न. यास इट इज. 5व्यांदा चुका केल्यात मैदानावरती आणि आता गडी बाद होणार. गरज होती का आता हा प्रश्न विचारला जाईल. रेकॉर्ड राहिला असता संघाचा. एकी गडी न बाद होता रेकॉर्ड राहिला असता. मात्र अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. येस, फायनल डिल ऑफ दिस ओव्हर अँड फायनल डिल ऑफ दिस इनिंग. मजा आली सामन्यामध्ये. 75 धाबा कुठल्यात. जितेश अजूनही स्ट्राईकला आहे. 61 धाबा कुठल्यात त्यानं बघायचं. मगाशी ओमकार नॉट आउट राहिला. हा फलंदाज नॉट आउट राहील का. काय फटकेबाजी. अक्षरशः डोळ्यांचा पार न पेटलं. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फलंदाजी कुठत असताना काय फटकेबाजी दाखवली. व्हाट अ फंटास्टिक नोक. फायनल डिलिव्हरी. दिस इज अ गुड फिनिश. हॅपी एंडिंग. एकदा जोरदार टाळ्या जितेश साठी. काय लढला मैदानावरती. नॉन स्टॉप अनस्टॉपेबल आणि त्याने सांगितलं टुडे इज माय डे. आय एम अनस्टॉपेबल. आय एम अ वॉरियर. आय लाईक वॉर. व्हाट अ बॅटिंग. ग्रेट बॅटिंग. आणि त्याला कुठल्या तब्बल 21 चेंडूचा सामना करत 67 धाबा कुठल्यात त्यानं. सर्वोत्तम धावसंख्या त्याची आणि त्यांच्या संघाची देखील. एकूण धाबा दापलकावरती आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 81 धाबा आणि 82 धाबांचा डोंगर उभा करायचा आहे चेसिंग मध्ये मांडा संघाला. बघायचं या उत्तर आपण ऐकूया. कॉमेडी बॉक्स मध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया कॉमेडी बॉक्स मध्ये आमचे रोशन या आपण ऐकूया आमचे रोशन पाटील यांना मराठी मधनं. 82 धाबांचा पाठलाग मांडा संघ करणार का. यस, थँक्यू सो मच. केलं जाईल आणि दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल. गोरसाई बी आणि दारावे दोन्ही हे क्रिकेटच्या पटलावर अतिशय मोठे संघ आहेत. दिघाडी गावचे माजी लोकनियुक्त सरपंच आणि विद्यमान सदस्य तथा समर्थ चषक 2025 चे प्रमुख आयोजक आपल्या पवित्र शुभ हस्ते दोन संघ दरम्यान नाणेफेक केली जाईल.
सन्माननीय अभिजित की आपला सन्मान या निमित्ताने केला जाईल। तसेच धाराव्य संघाची रन मशीन अष्टपैलू खेळाडू मास्टर माइंड सचिन नाईक यांनाही विनंती की आपणही या आपल्याही आयोजकांच्या वतीनं या निमित्तानं सन्मान केला जाईल। थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर, थँक्यू प्रवीण गायकर रॉकस्टार, थँक्यू राजेंद्र भगत सर यांचा आवाज तुम्ही आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकताय। जाऊया मॅचच्या दिशेने जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय मुकुंदशेठ बबन गावण, त्यांच्या बरोबरीने माजी थेट सरपंच विद्यमान सदस्य अमितजी पाटील एवन जोडी पुरस्कृत समर्थ चषक 2025 या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये सर्वांचं आपण करूया स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्गवरती विघ्नेश पाटील या ठिकाणी आलेत। पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली खरं जितेश राऊत या खेळाडूची, त्याने 67 धावांची इनिंग साकारली मोठी। नौशाद अन्सारी आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग याला खेळाडू असेल अभय जयस्वाल, त्याला आपण बाधा चला सचिन दादा नाईक टॉससाठी आपण आज कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जबरदस्त आवाज ऐकायला मिळाला। उद्या तुम्हाला दर्शक पाटील सर करावे यांचा आवाज ऐकायला मिळेल। पहिला बॉल नौशादसाठी, गुडघा टेकत पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅकचा प्रयत्न आणि इथे आपण पहिला बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। डॉट बॉल, टॉसकडे आपण जातोय। बिग फाईट, थँक्यू सर। गोरसाई बी विपक्ष दारावे या दोन संघ दरम्यान नाणेफेक सन्माननीय अभि पाटील यांच्या पवित्र शुभास केले जात आहे। 5 षटकांचा हा सामना, दोन्हीही अतिशय मातब्बर संघ आहेत। प्रथमतः निर्णय काय? फिल्डिंग अनेक भागामध्ये खेळताय, पहिल्यांदा आपण या पूर्व विभागामध्ये आलात, जास्त प्रश्न न विचारता या आयोजनाबद्दल अर्थात मुकुंदजी गावण, अमितदादा पाटील आणि संपूर्ण समर्थ चषक आयोजक या आयोजकांबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि त्यांनी आम्हाला इथे खेळायला चान्स दिले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो। आणि पहिल्यांदा इथे बघतो का सिरीजला 4 व्हीलर आहे, त्याचा चांगला प्लेअर जो पण खेळेल त्याला 4 व्हीलर सिरीज भेटेल। बेस्ट ऑफ लक गोरसाई संघ, धारावी संघ सचिनजी नाईक आपल्या वाट्याला फलंदाजी असेल। प्रथमतः जास्त न विचारता पुन्हा एकदा इथले प्रेक्षक दावा पर्व नाईट्स फॉर्मॅटमध्ये आहे, त्या संपूर्ण आयोजक कमिटीबद्दल आणि संपूर्ण वातावरणाबद्दल आपण काय सांगणार?
समर्थ चषक खूप छान पद्धतीने आयोजन केलं आहे, कारण की एवढी मोठी स्पर्धा आणि स्पर्धेत एक 4 व्हीलर जो सिरीजसाठी ठेवलेले आहे आणि आयोजन तर खूप छान आहे. थँक्यू. दोन्ही संघांना आम्ही देतो शुभेच्छा. कोरसाई आणि दारावे, सचिन नाईक आपण बसायचं आहे. आणि मी भावेश पवार, पवन केणे आणि विकी भोईर यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. ओटू रोशन सर. धन्यवाद. खरं तर दोन्ही टीमला शुभेच्छा. दोन्ही संघांमध्ये 2 4 व्हीलर पटकावणारे खेळाडू भावेश नाईक धारावे संघाचा, तर एका बाजूला मिस्टर भावेश पवार, दोघांच्याही नावावरती 4 व्हीलर राहिली. आणि आज या स्पर्धेमध्ये देखील खास आकर्षण आपण पाहिलं 4 व्हीलर कार. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाचं लक्ष लागलंय या स्पर्धेवरती. मोठ्या संख्येने व्ह्यूअर्स एकविरा इव्हेंट या चॅनलच्या वतीने देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण पाहताय एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये, एखाद्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर, आणि हा पहिला मान मात्र मिळालाय सन्माननीय मुकुंद गावण साहेबांना. हाफ ट्रॅकर शॉट पूल केला, बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकला, सीमा पार षटकार. कप शॉट या ठिकाणी पाहिला, आणि या षटकारांचीच गरज आहे, कारण टार्गेट मोठा आहे. 82 म्हटलं की 16.40च्या सरासरीने पुढे जात. इथे स्विच केला बॉलला, टायमिंग चांगलं होतं, बॉलच्या लाईन मध्ये आले आणि बॉल निघाला कव्हर पॉइंटला, सीमा पार चौकार. मात्र नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. केल्याने होते रे अधिक केलेचं पाहिजे, आपल्या शाळेमध्ये शिकवलं असं संतांचं एक खरं तर एक वाक्य आहे. जर तुम्ही ठरवलं तर या धावांचा पाठलाग करू शकता, आणि जर का प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. ऑन स्क्रीन या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय मुकुंद शेठ बबन गावण यांना आपण पाहतो. त्यांचे सर्व सहकारी फेरफटका मारत असताना आज खरं तर प्रत्येकाची छाती फुगली असेल, अभिमान त्यांना वाटत असेल, कारण ही गर्दी ही खरं तर या स्पर्धेचा चांगला प्रतिसाद देणारी गर्दी आहे. या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती नेणारी ही गर्दी आहे. विसेप मध्ये केलेला ऑफ करत असताना फटका फसलाय. विघ्नेश डाऊन द बॉल, कॅप्टनने झेल टिपला आणि मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का बसला. नौशाद अन्सारी बॅक टू द डगआउट. स्पर्धेचं आयोजन आणि त्यांच्या चेहऱ्यावरती काय आनंद आहे, क्या बात आहे. खरं तर असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि पहिला हा परख तर आपण पहिल्यांदा अशी संकल्पना की ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर पाहायला मिळाली, आणि याचं क्रेडिट जाईल या ठिकाणी आमचे आयोजक मुकुंदजी गावण, अमितजी पाटील, आणि खऱ्या अर्थानं या खरं तर 4 व्हीलरचे आमचे स्पॉन्सर सन्माननीय संजय शिंदे साहेब यांचं खरं तर कौतुक करावं लागेल. त्यांच्या वतीने आम्हाला ही 4 व्हीलर कार या स्पर्धेला मिळाली. एस्प्रेसो ही गाडी आपण पाहताय. हॅलो, थोडासा व्यत्यय निर्माण झाला. 21 चेंडूमध्ये 68 धाबा हे समीकरणात या मॅच मध्ये आले. अंतिम 21 बॉल आणि 68 धाबा. पारचंदन स्विंग अँड मिस, दांडी गुल, त्रिफळा उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करताना मांडा संघाला.
हा खेळाडू पाहतो अशोक एडे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे क्षमता आहे या सामन्याला कलाटे देण्याची क्षमता खरं तर अशोककडे आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय रवी यांना आपण पाहताय. स्वप्नील डांगे आज आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये. आय थिंक आज विनीतला एंट्री मिळाली. डांगे खरं तर सर्वाधिक झेल पकडणारा खेळाडू पाहतो त्याला आज 12ची भूमिका निभावावी लागली या स्पर्धेमध्ये. आप्पा डांगे यावेळेला मिस टायमिंग आहे हा फटका, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं तितकं सोपं नव्हतं. कारण आपण जर पहिला पाठमोऱ्या अँगलने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन झेल पकडणं तितकं क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे. आणि यावेळेला आपण जर पहिला सिंगल रन मिळाली, सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे कारण टार्गेट मोठा आहे. त्यामुळे मोठे फटके सजवावे लागतील. फ्लिक ऑफ द रिस्ट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय कावकड रिझनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. दोन 2025 हे दमदार पर्व. आणि असं म्हणतात एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होत असतो. आणि चांगली सुरुवात उत्साहात आनंदाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेला आपण शुभ संकेत दिला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. पार्थवरती आक्रमण झालेलं नाही, परंतु इथे विघ्नेशचा बॉल डाऊन द लेग, लाऊड अपील झाली होती लेग बिफोर द विकेटसाठी. एक धाव इथे मिळाली. टार्गेट मोठा आहे त्यामुळे दबाव पूर्णपणे राहील या मॅचमध्ये मांडा संघावरती. मुंबई 11 मांडा या टीमला आपण पाहताय. एका बाजूला बोनकोडे 11, बोनकोडे मी मगाशी म्हटलं खरं तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा वन मंत्री, पालघर जिल्ह्याचे नामदार पालकमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांचं गाव आहे, भूमी आहे बोनकोडे. यावेळेला फटका लाजबाब होता. फक्त दिशा दिली, स्लॅश केला बॉलला, कव्हर पॉइंटला बॉल निघाला, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. मी विनंती करेन या ठिकाणी द प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार आणि एवन पवन केने या दोन्ही खेळाडूंना या मंचावरती आयोजकांच्या वतीनं आपला विशेष सन्मान आम्ही इथे घेणार आहोत. आणि आपल्या मुखातून नक्कीच आम्हाला या स्पर्धेचं कौतुक ऐकायला आवडेल. त्यामुळे नक्कीच या स्टार खेळाडूंना विकीला देखील विनंती असेल. आपण देखील या मिस्टर ISPL सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम खरं तर यंदाच्या ISPL मध्ये केला विकीने. तो देखील एक आपण पाहिला प्रोफेशनल खेळाडू. त्यालाही विनंती असेल. पण या मंचावरती सचिन दादा नाईक यांना आपण पाहता मंचावरती असं नसतं आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, गलीमधून मात्र बॉल काढायचा होता आणि इथे मात्र झेल ड्रॉप. आय थिंक कॅच व्हायला हवी होती. धीम्या गतीचा फटका होता, थोडासा सॉफ्ट हँडेड खेळले होते. इनफिल्डला क्लिअर करत असताना मात्र एका क्षणाला असं वाटलं की खेळाडू बाद होईल अशोक. पण तो नशिबाची साथ, जी नशिबाची साथ खरं तर पहिल्या सत्रामध्ये मिळाली होती फलंदाज जितेश राऊतला, त्याचा फायदा त्याने उचलला. 67 धावांची मोठी इनिंग त्याने साकारली. आपण जॅक इथे आपण पाहिला खरं तर थोडासा बाउन्सरचा वापर, यस अनप्लेबल डिलिव्हरी. पंचांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केल्या. डोक्याच्या वरून बॉल निघाला. 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात येईल. क्रिकेटमध्ये बरेचसे नियम आहेत, त्या नियमांचं मात्र पालन हा प्रत्येक खेळाडूला देखील करावं लागेल. प्रत्येक वेळा मात्र पंच वॉर्न करते तुम्हाला आणि त्याच नियमानुसार तुम्हाला मात्र गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धीम्या गतीचा बॉल, ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप कव्हर मधला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतो चेंडू खाली. फक्त सिंगल. हा सामना जर पाहिला, या सामन्याचं भविष्य आपण जर पाहिलं तर पूर्णपणे बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळेल. VIP डाईज वरती बसलेले आमचे सर्व सत्कारमूर्ती, सर्व पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही स्वागत. विक्की भोईर यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलं स्वागत. हलकीशी कडा लागत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन. हा तिसरा धक्का असेल भूमी 11 मांडा टीमला. अशोक एडे बॅक टू द डगआउट.
3 ओव्हरमध्ये फक्त 29 आल्या, 12 बॉल 53चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. आमदार चषक पनवेल घोटची स्पर्धा मला आठवली. भिंगारी विपक्ष खरं तर रचेंद गेम वडवली. 2 षटकामध्ये भिंगारी संघाने 54 केल्या होत्या वडवली संघाच्या अगेन्स्ट. हे आमचे खरं तर येणारे भविष्यात सध्या मोबाईलमध्ये बसतात. त्यांना मैदानामध्ये काय चाललं असेल याच्याशी घेणे देणं नाही आहे, परंतु ऑन मोबाईलमध्ये रील्सचा ते आनंद घेत आहे. या खरं तर गोष्टींपासून त्यांना दूर ठेवावं लागेल, कारण कमी वयामध्ये त्यांना चष्मा लागते. या गोष्टीमध्ये अभ्यासामध्ये दुर्लक्ष होतं. आजकाल आपण पहिला जेवण देखील खायचं असेल मोबाईल हवा लहान मुलाला, त्यांना आपण ऑनस्क्रीन पाहत आहे. 12 बॉल 53 धावांचं समीकरण. यावेळेला थोडासा बॅकअप द हँड खेळले, सफल झाले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेगमध्ये हा फटका बॅकअप द हँड डिलिव्हरी टाकली गोलंदाजाने, सफल होऊन खेळले फलंदाज. त्या ठिकाणी 1 रन मात्र मिळाली फक्त आणि फक्त. आता मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली की काय असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं. चिंटू हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. जगन नाना यांचं खरं तर मी विशेष कौतुक करेल. रायगडमध्ये अनेक स्पर्धा जेव्हा त्यांना आमचा फोन जातो, नाना या ठिकाणी स्पर्धा आपली एंट्री यावे, लगेच तात्काळ होकार. या संघाला मात्र घडवण्यासाठी त्यांचं देखील खूप मोठं योगदान राहिलं. परंतु फारसं इम्प्रेशन त्यांना अजूनपर्यंत टाकता आलेलं नाही. गत वर्षी मला आठवतंय एकाच दिवसामध्ये 2 ठिकाणी चॅम्पियन बनला होता मांडा संघ. तुरमाळ्याची डे स्पर्धा आणि त्यानंतर नारपोलीची नाईट स्पर्धा. तिथून असं वाटलं कदाचित याही संघाचा दबदबा रायगडमध्ये राहील, परंतु असं म्हणतात ना, कन्सिस्टंट परफॉर्मन्स तुम्हाला द्यावं लागतं. तुमचं नाव तुम्हाला टिकवायचं असेल, कारण नाव कमवणं सोपं आहे पण त्याला टिकवणं फार कठीण आहे आणि यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. यावेळेला फटका लाजबाब आहे. स्क्वेअर लेगमध्ये बॉलला पाठवलंय, लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स मॅक्झिमम षटकार. आणि 46 धावा. 8 बॉल 46 म्हणजे 8 सक 48. हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलंय. आता 8 बॉलमध्ये 8 षटकार मारावे लागतील, कारण या स्पर्धेमध्ये जर का सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हर ही खेळवली जाईल. हा आयोजकांचा अतिशय योग्य निर्णय. परंतु सुपर ओव्हरमधले पॉईंट्स हे खरं तर ग्राह्य धरले जाणार नाहीत. इंडिव्हिज्युअल तर पारितोषिक आहे. ज्या ठिकाणी मालिकावीरसाठी प्रथमतः उरणच्या इतिहासामध्ये 4 व्हीलर कार, बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर, स्पोर्ट्स सायकल, स्विंग अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. जितेश राऊतने बॅटिंग चांगली केली, त्याला विकेटची अपेक्षा होती. इथे विकेट नाही, परंतु इकॉनॉमिकल फिगर षटक त्याचं पाहिलं आणि आता 6 बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 46. ऑन स्क्रीन आपण पाहताय या स्पर्धेचा खरं आपण पाहता उद्घाटन समारंभ सोहळा. हा विहंगम दृश्य एरियल व्ह्यू तुम्ही पाहताय आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. प्रवीण मी आवर्जून उल्लेख कर, या मैदानावर पण अनेक वेळा आला असं वाटलं होतं. पहिल्यांदा आम्ही बरेच वेळा येऊन गेलोय, परंतु इथे आल्यानंतर असं वाटलं या मैदानात 4 व्हीलरची स्पर्धा कशी होईल. परंतु ज्या पद्धतीचं आयोजन केलं, जी मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली, खास करून या ठिकाणी मुकुंद शेठ असतील, आमचे सरमान आणि अमितजी पाटील असतील, भरपूर माती या ठिकाणी टाकून मात्र सपाट अशी ही आउटफील्ड तयार करण्यात आली. कारण खास कळगे होते, दगड होते मैदानावरती, परंतु खेळाडूंची काळजी आयोजकांनी घेतली. परशुराम साठे या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर झाले शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि इथे आपण पहिला डॉट बॉल. स्वप्नील डांगे टेन्शनमध्ये आले. उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत. तर प्रवीण तो सामना मला आजही आठवला. क्विकर बन, अतिशय वेगवान बॉल पायात टाकला होता. टो क्रशिंग यॉर्कर. पंचांचा बोट अवकाशाकडे आहे की नाहीये हे पाहायचं आहे. यस, निर्णय आलाय. आम्ही देखील थोडे कन्फ्यूज झालो, कारण खेळाडू नॉट आउट समजत होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता. खेळाडू बाद झाला. अजून एक धक्का. खरं तर आपण पाहिलं लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून खासदार ट्रॉफी जी आदेश स्पोर्ट शिवाजीनगरच्या मैदानी पाहिली होती, त्या स्पर्धेमध्ये जो सामना झाला होता गोठेकर विपक्ष बोनकोडे, त्या एकाच सामन्यामध्ये 5 जेल स्वप्नील डांगेने पकडल्या आणि पुढच्या स्पर्धेला त्यांनी 6 जेल सोडल्या. हा खरं तर विक्रम त्याच्या नावावरती. यस, 4 बॉलचा खेळ बाकी. थोडं स्पीडअप करा विनंती राहील, थोडी घाई करा. पार्ट ऑफ जोक. खरं तर थोडासा हसी मजाक चाललाय, पण तो स्वप्नील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकतर्फ लढत आपण मैदानामध्ये पाहता. 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मोठ्या मार्जिनने जिंकेल कदाचित बोनकडे 11 बोनकडे संघ. स्वप्नील नाईक यांना आपण पाहता एखादा टीमला नेहमी त्यांचं देखील मोठं पाठबळ राहिलं. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल. याही वेळेला पायात बॉल लाऊड ऑफिस आले. इथे देखील आपण पाहिलं लेग
हॅलो लाऊड अपील झाली होती आणि पुन्हा एकदा फुल टॉस फक्त दिशा दिली. बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे आणखीन एक दमदार शिलेदार खरंतर जे नेहमी व्यावसायिक पॅकर राहिले ओमकारजी नाईक. मॅग्निफिसंट नवी मुंबई हे नाव ज्यांनी उदयास आणलं आणि भरपूर चांगले खेळाडू घडवले त्या संघाच्या माध्यमातून विक्की समोर बसलाय. त्याचवेळेला आपण पाहिलं का तर बोनकोडे संघाचे पाठीराखे आमचे निलेश दादा गोठिवली त्यांचा संपूर्ण खरंतर मोठा एक परिवार आहे. त्यांनाही आम्ही बऱ्याच वेळा पाहिले आणि इथे आपण पाहिलं हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो बोनकोडे 11 बोनकोडे टीम. आणि ज्यामध्ये जितेश राऊत ज्याने या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा आजच्या रात्रीमध्ये केल्या 67 हा खेळाडू ठरला सामनावीर. पूर्वी धारावी संघाचा एक स्टार कास्ट खेळाडू ग्रामीण फॉर्मॅट खेळत असताना आज स्वतःला सिद्ध केल्यानंतर या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ISPL ही मोठी स्पर्धा आपण पाहता